सर्वांना नमस्कार. अरे नमस्कार म्हटलं तुम्हाला. गुड मॉर्निंग. आज आनंददायी शनिवार या अंतर्गत आपला कार्यक्रम आहे. कालच आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर सुषमा पुजारी आल्या होत्या आणि आम्हाला कौतुक वाटतं की आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी फिरून येतात आणि आपलं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहतात. त्या सर्वांचं मी पहिल्यांदा प्रशालेच्या वतीने स्वागत करतो. आणि त्यांचे सर्व सहकारी. आत्ताच ए.डी. कांबळे सरांनी सांगितलं की आपल्याला की मॅडम आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनी आहेत आणि तुम्हा सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी अतिशय वेळात वेळ काढून त्या इथं आल्या. गावभागामध्ये पुजारी कुटुंबीय हे अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या कामासाठी ओळखलं जाणारं कुटुंबीय आहे. त्यांचे वडील आबासाहेब पुजारी व्यक्ती होते आणि याची सांगावी लागेल की इचलकरंजीचे राजकीय क्षेत्रातील अतिशय मोठं नाव जे की सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे दादा, तर दादांचा पुजारी मॅडमांच्या वडिलांच्यावर दादांचं इतकं प्रेम होतं की इचलकरंजीतील गावभागातील सगळ्या राजकीय नेत्यांना बाजूला सारून दादांनी गावभागामधील जी काही विकास सहकारी सेवा सोसायटी आहे त्याचा पण इतिहास जवळपास 125 वर्षापूर्वीचा आहे. जागीरदारांनी आपल्या सांगितलं की ते खूप होतकरू मुलं आहेत, गरिबी आहे आणि त्यांना खरंच शिकण्याची आवड आहे आणि त्यांना गरज आहे या सगळ्याची. तर ते सगळं ऐकून मलाही कुठेतरी वाटलं की माझी तरी आत्ता ही सुरुवात आहे, कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मीही काहीतरी मदत करावी. त्यामुळे मी मॅडमांना पण सांगितलं की काही लागलं तरी माझ्याकडून जेवढं काही थोडंफार होतं आहे तरी मी मदत करेन. आणि मला खूप छान वाटलं आज इथे येऊन आणि मी सगळ्यांचे आभार मानेन की तुम्ही मला एक संधी दिली ह्या अविस्मरणीय अशा क्षणाची. बाकी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मी पुन्हा एकदा तुमच्या शाळेचे आणि सर्वांचे आभार. मी रुपाली आप्पासाहेब कांबळे. माझी मुलं इथं शाळा शिकतात, 3 जण शिकतात. मॅडम सगळं तयारीच होते ती करूया ते म्हणजे वाटप करूया करूया मॅडम असं म्हटलं. एका शब्दात तरी हे झालं. मग मॅडम तयार झाले. निस्वार्थीपणा करणं हा त्यांच्यात एक गुणच आहे, गुणाला पण असं हे करणं. त्यामुळं त्यांचा आभार मानतो आणि सगळ्या शाळेला पण मी आभार मानते एवढं सगळं नियोजन करून दिल्याबद्दल. थँक्यू. जय शिवाजी, जय शिवाजी, जय शिवाजी. गुड. तर नमस्कार. आता सगळ्यांनी माझी ओळख करून दिलेलीच आहे. माझे आदरणीय इथं स्टेजवर आणि मॅनेजमेंट करण्यासाठी बसलेले सगळे माझे गुरुवर्य, ज्यांनी माझ्या जीवनाला खऱ्या अर्थानं दिशा दिली की गरिबीतून माणूस संस्काराची जोड घेऊन कसा पुढं जाऊ शकतो, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या आयुष्यातील गुरुवर्य आहेत हे सगळे. माझाही जन्म तुमच्यासारख्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. माझे वडील हे शेतकरी होते. अध्यात्माची जोड भरपूर होती, चांगल्या संस्कारांची जोड होती, पण आर्थिकता काही अशी म्हणावीशी चांगली नव्हती. म्हणजे रोज शेतीत राबायचं, त्यातनं जे मिळेल त्या चरितार्थ चालवायचा. पण माझ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य जसं आता आमदार सरांनी सांगितलं, मी खरोखर सर तुम्ही माझ्या वडिलांबद्दल सांगताना मला इतकं भरून येत होतं. तुम्ही माझ्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी नव्यानं जाग्या केल्या.
माझ्या वडिलांबद्दल जेवढं सांगावं तेवढं थोडं आहे. मी आता बऱ्याच मोठमोठ्या लोकांच्या आता राजकारणात त्या लोकांच्या सोबत माझा संबंध येतो. आर्थिक बाबतीतले व्यवहार असू देत, सामाजिक बाबतीतले व्यवहार असू देत, सगळ्या गोष्टीत कुठं ना कुठं तरी एक छोटासा स्वार्थ लपलेला असतो. कुठल्याही बाबतीत समाज तरीही हा जन्म सोडा 7 जन्मातही फेडू शकणार नाही. तर तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की आपला पहिला गुरु जर कोण असेल तर आपले आईवडील असतात, जे जन्म दिल्या दिल्या आपल्या जवळ असतात. कारण आपण जन्मल्या शाळेत येऊ शकतो का? म्हणून जन्मल्या आपले पहिले गुरु आपले आईवडील असतात. आणि आपले दुसरे गुरु आणि आयुष्याला दिशा देणारे कोण असतील तर ते कोण आहेत? इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के. इंसाफ की